नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे अबोली आणि अंकुश बोलत असतात. आज मातृदिन असतो आणि अबोली आणि अंकुश या दोघांनाही खूप काळजी वाटत असते, कारण सखी कुठे असेल, कोणत्या अवस्थेत असेल या गोष्टींचा विचार ते दोघंही करू लागलेले असतात. त्याचबरोबर इकडे अबोली म्हणत असते की सर, मी आत्ता इकडे क्रिमिनल केसवरून सिव्हिल केसला डायव्हर्ट व्हायचं ठरवलेलं आहे आणि त्याचबरोबर ही गोष्ट वाटते तेवढी सोपी नाही आहे, हे तुम्हालाही माहिती आहे. तेव्हा अंकुश म्हणत असतो की हो अबोली, तुला वाटतं तेवढं हे इझी नाही आहे. तेव्हा अंकुशला अबोली म्हणते की अंकुश सर, तुम्ही जर माझ्यासोबत असाल ना तर माझ्यासाठी कोणतीच गोष्ट अवघड नाही. तुमची साथ ही माझ्यासाठी खूपच लाख मोलाची आहे आणि त्यामुळं मी कोणतीही केस जिंकू शकते, असं अबोली सांगत असते. त्यासोबतच इकडे अबोलीचं असं म्हणणं असतं की आपल्याला काही करून सखीला सोडवणं गरजेचं आहे, कारण ही केस कशासाठी घडली, मुळातच हे सगळं प्रॉपर्टीसाठी झालेलं आहे आणि मग त्यांनी पौर्णिमाला मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे सगळं बोलणं चालू झालेलं असतं आणि अबोली अंकुश बरोबर बोलत असते, अंकुशला काही गोष्टी समजावून सांगत असते. अंकुशही ऐकत असतो आणि त्याचबरोबर अबोली म्हणत असते की अंकुश सर, आपल्याला आणखी काही गोष्टींचा शोध घेणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर हे सगळं अबोली सांगत असते. तर अंकुश म्हणत असतो की हो, पण आपल्या माऊली कुठं आहेत? तेव्हा अबोली म्हणते की अंकुश सर, मलाही खूप आई व्हायची इच्छा होती, पण आता नशिबाने ते माझ्याकडे नाही आहे, नशिबाने ते माझ्याकडून हिरावून घेतलेलं आहे, त्यामुळे मी आई होऊ शकत नाही, हे अबोली अंकुशला सांगत असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की अंकुश आणि अबोली या दोघांचंही बोलणं चाललेलं असतं आणि त्याचवेळी तिथे अंकुश हा अबोलीला म्हणत असतो की हो अबोली, बरोबर आहे सगळं, पण आत्ता सध्या या गोष्टींचा विचार नाही करायचा. आपल्यासाठी महत्त्वाचं काय आहे, सखीला शोधणं, आणि सखी ही तुझ्यासारख्याच प्रेमळ अशा आईकडे, माऊलीकडे असेल. चला आपल्या माऊलीला नमस्कार करूया आणि शुभेच्छा देऊया आणि मग आपण कोर्टात जायला निघूया. तर इकडे अंकुश आणि अबोली आता रमाचा आशीर्वाद घेतात आणि कोर्टात येतात. कोर्टात आल्यानंतर अंकुश अबोलीला म्हणतो की काळजी करायची काही गरज नाहीये, सगळं व्यवस्थित होणार आहे. अबोलीही अंकुशला तेच सांगत असते आणि त्याच वेळी तिथं आलेली असते ती म्हणजे आता सुप्रिया आणि त्याचबरोबर काका काकू. त्यांचा जो कॉन्फिडन्स, त्यांचा आनंद बघून खरंच कोणालाही धक्का बसेल, कारण तिने तो मोबाईल क्रिशकडून घेऊन त्यातलं रेकॉर्डिंग स्वतःकडे मिळवलेलं असतं, म्हणून तिला एक भलताच आनंद झालेला असतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की अबोली जी आहे ती सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितपणे हँडल करत असते आणि इकडे या सुप्रियाला माहिती नसतं की अबोलीची पुढची चाल काय आहे, अबोलीची पुढची खेळी काय आहे, याबद्दल सुप्रियाला अंदाजही आलेला नसतो. त्याचबरोबर अबोली इकडे म्हणत असते की तुला काय वाटलं, तू कशाही पद्धतीनं वागशील आणि तू काही करशील आणि आम्ही मात्र शांतपणे ऐकून घेणार आहोत, पण एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरीही आज कोर्टामध्ये काय होणार आहे हे तुला चांगलंच माहिती आहे. आणि मग ती म्हणत असते, कुठल्या कुठल्या जोरावर एवढा कॉन्फिडन्स तुझ्याकडे आलेला असतो, असं ती अबोलीला विचारत असते. तेव्हा मात्र अबोली म्हणत असते की हा जो कॉन्फिडन्स आहे ना, मी पूर्ण तयारीच करून आलेली असते, पण तू तयारी करून आली का बघ, कारण आज तुला जेलमध्ये जावंच लागणार आहे. परंतु इकडे सुप्रिया मात्र म्हणत असते की मी का जेलमध्ये जायची तयारी करायची आहे, कारण जेलमध्ये जायची तयारी तर ज्यांनी गुन्हा केलेला आहे त्यांनी केली पाहिजे, मी जेलमध्ये जायची तयारी करायची काहीच गरज नाही. अबोली म्हणते, कसं आहे, तुला काय वाटलं त्या दिवशी तू तो पेनड्राईव्ह क्रिशकडून मोबाईलमधला जे आमचं रेकॉर्डिंग होतं ते गायब केलंस, पण आत्ता माझ्याकडे हे रेकॉर्डिंग आहे, कारण त्या दिवशी क्रिशने ते रेकॉर्डिंग ऑलरेडी झाल्या मला पाठवून दिलेलं होतं आणि ते फुटेज जे आहे ते माझ्याकडे आहे. हे ऐकल्यानंतर सुप्रियाच्या आणि काका काकूंच्या शिट्ट्या वाजलेल्या असतात आणि अबोलीच्या प्लॅनमध्ये ते सगळेजण अडकत गेलेले असतात. त्यांना तिथं धक्का बसलेला असतो, कारण अबोलीने एका झटक्यात सांगितलेलं असतं की माझ्याकडे हे सगळं रेकॉर्डिंग आहे आणि आता तुम्ही सगळेजण जेलमध्ये जाणार आहात, कारण पौर्णिमाला तुम्ही मारलेलं आहे आणि पौर्णिमाला मारण्याच्या खुनाच्या आरोपाखाली तुम्ही सगळेजण आता जेलमध्ये जायची तयारी ठेवा. आणि तेव्हा काका काकू म्हणत असतात, हे बघा बोली, तू जे काय करते ना ते चुकीचं करतेस, तुला काय वाटलं तू कशीही वागशील, आम्हाला धमकावशील, आणि हे जे काय तू रेकॉर्डिंग मिळवलेस ना ते मला धमकावून मिळवलेलं आहे, एवढं लक्षात ठेव. अबोलीला ते बोलत असतात. अबोलीच्या हातामध्ये पेनड्राईव्ह असतं. अबोली ते पेनड्राईव्हचं मधलं ते पेनड्राईव्ह हातात घेऊन त्यांना सांगत असते आणि सुप्रियाच्या तोंडावरचा, चेहऱ्यावरचा रंग उडालेला असतो. सुप्रियाला कळायचं बंद झालेलं असतं की हे सगळं काय घडतंय, एवढं सगळं प्लॅनिंग आपण केलेलं होतं आणि याच्यामध्ये आपणच अडकत चाललेलो आहे, असं सुप्रियाला वाटत असतं. तेव्हा काका काकू म्हणत असतात की हे बघा बोली, आम्ही काही चुकीचं केलेलं नाहीये, तू असं करू नकोस.
तेव्हा अबोली म्हणते की हा जो तुमचा साळसूतपणाचा आवडलेला चेहरा आहे ना, तो माझ्या पुढे उघडायचा नाही. कारण तुम्ही जे वागता बोलता ते खूप वेगळं आहे. पण त्याहीपेक्षा वेगळ्या गोष्टी आहेत त्या मी आज कोर्टाच्या समोर आणणार आहे. एवढं स्पष्टपणे अबोली बोलत असते. आणि तेव्हा मात्र तिथे वाट लागलेली असते. तेव्हा ती म्हणत असते, सुप्रिया म्हणत असते की ॲडव्होकेट कारखाने चाललेले आहेत आणि त्यांना कसं बघ ते तुझी वाट लावत आहेत. तेव्हा कारखानेचे तिथं बोलत असतात की हे बघा कसं आहे माहिती आहे का अबोली मॅडम, तुमचा काय फंडा आहे ना ते चांगलंच मला माहिती आहे. पहिल्यांदा तुम्ही आरोपीला निर्दोष सोडवता आणि पुन्हा परत त्या आरोपीसाठी तुम्ही लढत राहता. ही गोष्ट तुमच्या चांगलीच लक्षात आलेली आहे. परंतु अबोलीने ते जे फुटेज आहे ते पुन्हा तिच्याकडे आहे, पुरावा तिच्याकडे आहे हे सांगितल्यामुळं काका काकू त्याचबरोबर या सगळ्यांची आता वाट लागलेली असते आणि त्यांना कळायचं बंद झालेलं असतं. कारण आता आपण पूर्ण अडकले गेलेलो आहोत. आपण स्वतःच्या तोंडाने खुनाची कबुली दिलेली आहे आणि याच्यामध्ये आपण अडकत चाललेलो आहोत. तेव्हा अबोलीला ते म्हणत असतात की हे बघ अबोली, तुला वाटत होतं तसं काही झालेलं नाहीये, आम्ही काही केलेलं नाहीये, तू उगाच चुकीचं अर्थ काढू नकोस. अबोली म्हणत असते की हे बघा कसे आता कोर्टातच कळणार आहे की तुम्ही तुमच्या सुनेला मारलेला आहे, नातीला मारलेला आहे. हे सगळं तुम्ही कोर्टातच सिद्ध होणार आहे आणि आता तुम्ही सगळेजण जेलमध्ये जाणार आहात. हे सगळं बोलणं अबोलीचं चालू झालेलं असतं. त्यासोबतच इकडे अबोली एका पाठोपाठ एक बऱ्याच गोष्टींचा उलगडा करत असते आणि त्यामुळे यांना कळायचं बंद झालेलं असतं. अबोली नक्की काय सांगते, कशाबद्दल सांगते हेच यांच्या डोक्यामध्ये शिरत नसतं. आता जज साहेब तिथे येतात आणि अबोलीला स्टेटमेंट द्यायला सांगतात. अबोली सांगत असते की यांनी यांच्या सुनेचा आणि नातीचा खून केलेला आहे आणि आज ही आपण जी केस आहे ती खुनासाठी नाही तर प्रॉपर्टीची केस म्हणून इथे ओपन करणार आहोत. कारण पौर्णिमाचं लग्न झाल्यानंतर म्हणजे तिचं लग्न करायचं होतं, कारण पौर्णिमाच्या नावावरती सगळी प्रॉपर्टी तिच्या आजे सासूंनी करून ठेवलेली होती आणि त्यानंतर ती प्रॉपर्टी तिच्या अपत्याच्या म्हणजे तिच्या मुलाच्या नावावर होणार होती. आणि मग पौर्णिमाची मुलगी आणि पौर्णिमा जर या दोघींना काही झालं तर ही प्रॉपर्टी काका काकूंना मिळणार होती, म्हणजे सविता यांना मिळणार होती. आणि त्याचबरोबर त्यांनी हा सगळा डाव रचला आणि त्या सगळ्या डावामध्ये त्यांना आता ही जी सुप्रिया आहे ती पण त्या डावामध्ये सामील झालेली होती. तीही या सगळ्या गोष्टींसाठी जबाबदार होती. आणि त्याचबरोबर आता जेव्हा काका काकूंनी ती प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेतली, कारण पौर्णिमा आणि पौर्णिमाची मुलगी हयात नाहीये, आणि मग त्यांनी ती प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेतली पण सुप्रियाला ती दिली नाही. म्हणून सुप्रिया नंतर बिनसली आणि सुप्रियाने मग काका काकूंच्या विरोधात पोलीस कंप्लेंट केली. हे सगळं अबोली सांगत असते. तेव्हा मात्र ती लोक पाहतच राहतात. त्यांना धक्का बसलेला असतो की अबोली काय बोलते. तेव्हा अबोली सांगत असते की हो जज साहेब, आज ही प्रॉपर्टीची केस आहे. परंतु जज साहेब अबोलीला एक प्रश्न विचारतात की अहो पहिल्यांदा तुम्ही लढत होता ते म्हणजे ही लोक निर्दोष आहेत म्हणून. तेव्हा अबोली म्हणते तेव्हा मला त्यांच्या बाबतीत तसे पुरावे मिळाले होते, शेजापाजाऱ्यांनीही त्या गोष्टी सांगितलेल्या होत्या. पण आता जेव्हा मी या केसचा पूर्ण डीप स्टडी केलेला आहे आणि माझ्या हाती काही पुरावे आलेले आहेत त्यावरून मी हे सांगत आहे. हे जे काका काकू आहेत ते पौर्णिमाला नेहमी त्रास द्यायचे, तिला मारायचे, तिचा जीव घेण्याचा प्रयत्न करायचे, कारण त्यांना तिच्या नावावर असलेली प्रॉपर्टी हवी होती. आणि हे सगळं प्रॉपर्टीसाठी चालू होतं असं अबोली कोर्टाच्या समोर सांगत असते. त्याचवेळी मनमा त्याचबरोबर सगळेजण तिथं असतात आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की या सर्व गोष्टी घडत असतात. तेव्हा जज साहेब म्हणतात की तुम्हाला काय म्हणायचं आहे. तेव्हा अबोली सांगत असते की मग या सुप्रियाने यांच्या विरोधात पोलीस कंप्लेंट केली, का तर तिला ते प्रॉपर्टी द्यायला नकार देत होते. त्यांनी तिला ती प्रॉपर्टी दिली नाही म्हणून सुप्रियाने त्यांच्या विरोधात केस टाकली आणि मग हे सगळं घडलेलं आहे. इकडे क्रिश जो आहे तो आता आलेला असतो, तो म्हणजे एका हॉस्पिटलमध्ये. ज्या हॉस्पिटलमध्ये सखीला ॲडमिट केलेलं होतं, तिच्यावरती उपचार झालेले होते, त्या हॉस्पिटलमध्ये क्रिश येऊन पोचलेला असतो आणि तिथे असलेल्या डॉक्टरांना तो सांगतो की एक पिंक कलरची फ्रॉक घातलेली छोटी मुलगी आलेली होती, तिच्या खांद्यावरची जी जखम होती त्या मुलीवरती तुम्ही उपचार केलेले आहेत ना. तेव्हा त्या मॅडम सांगू लागतात की हो, त्या मुलीवरती उपचार मी केलेले आहेत. हे ऐकल्यानंतर इकडे क्रिशला बरं वाटतं आणि ती मुलगी कुठं आहे काय याबद्दलची माहिती तो काढू लागतो. त्याच वेळी अबोली इकडे सांगायला सुरुवात करते की जज साहेब, मला आणखी एक गोष्ट कोर्टाच्या समोर आणायची आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जे काय आहे ते अबोली बोलत असते आणि अबोली म्हणत असते की महत्त्वाची गोष्ट कोर्टाच्या समोर आणायची आहे आणि ती म्हणजे पौर्णिमा जिवंत आहे. कारण ह्या सगळ्या जणांना वाटतं की पौर्णिमाचं भूत येतंय, कारण सुप्रिया इथं म्हणालेली असते की अबोली जी आहे तिला पौर्णिमाचं भूत दिसत असतं, पौर्णिमाच्या भूताला घेऊन ती येत असते आणि आता हे सगळं कोर्टाची दिशाभूल करण्याचा ती प्रयत्न करत आहे. तेव्हा मात्र
अबोली म्हणत असते की नाही, असं मी काही केलेलं नाही आहे. थोड्याच वेळात पौर्णिमा इथे पोहोचेल. पौर्णिमा ही जिवंत आहे, तिला काहीही झालेलं नाही, असं अबोली कोर्टाच्या समोर सांगत असते. आणि त्याचवेळी मनवा त्याचबरोबर सगळेजण तिथं असतात. आणि मग पौर्णिमाला आत्ता तुम्ही का उशिरा आणताय, सकाळपासून का तुम्ही येताना तुमच्यासोबत का आणलेलं नाही, असे प्रश्न आता अबोलीला विचारले जात असतात. तेव्हा अबोली म्हणत असते की पौर्णिमाच्या जीवाला धोका आहे, म्हणून तिला आम्ही आत्ता घेऊन येत आहोत. अबोली ही गोष्ट कोर्टाच्या समोर सांगत असते. पौर्णिमा जी आहे ती बुरखा घालून आलेली असते आणि पौर्णिमा आता कोर्टामध्ये यायला निघालेली असते. पौर्णिमा ही कोर्टात येणार आहे आणि आता आपली वाट लागणार आहे, ही गोष्ट काका काकूंना कळलेली असते. त्यावेळेस काका म्हणत असतात की मी पौर्णिमाला मारलेलं नाही आहे, आम्ही पौर्णिमाला मारलेलं नाही आहे. ह्या अबोलीने धमकावून आमच्याकडून तसा व्हिडिओ रेकॉर्ड करून घेतलेला आहे, यामध्ये आमची काहीही चूक नाही, असं ते सांगत असतात. आणि त्याच वेळी पौर्णिमाची एंट्री आता तिथे कोर्टात झालेली असते. बुरका घालून ती आलेली असते. पौर्णिमा आलेली आहे हे पाहून आता यांच्या सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि मग सगळेजण पाहू लागतात. तेव्हा मात्र ही जी आहे सुप्रिया ती हात जोडून कोर्टाला म्हणत असते की हिने बहुतेक भूत आणलेलं आहे, कारण तिला भूताचे खूप भास होत असतात. तेव्हा अबोली म्हणत असते की नाही जज साहेब, ह्या स्वतः सुप्रिया आहेत आणि यांनीच यांच्या मुलीसाठी आणि यांच्या स्वतःचा जीव वाचवासाठी मला त्यांना पोलीस प्रोटेक्शन हवं आहे, कारण या लोकांकडून त्यांच्या जीवाला धोका आहे. कारण अबोलीला माहिती आहे की पौर्णिमाची अवस्था काय झालेली होती त्या दिवशी सुप्रिया जेव्हा तिला मारायला आलेली होती तेव्हा. जज साहेब सांगतात की चालेल प्रोसीड. आता मग अबोली सुप्रियाला विचारायला सुरुवात करते की नक्की काय झालेलं होतं. सुप्रिया सांगत असते की त्या दिवशी या दोघांनी असं केलं की मला जबरदस्ती केक खाऊ घातला. त्या केकमध्ये असं काहीतरी औषध होतं आणि त्या औषधामुळे मला गुंगी आली आणि मी जेव्हा शुद्धीवर आले तेव्हा पाहते तर काय किचनमध्ये एका खुर्चीला मला बांधून ठेवलेलं होतं आणि तिथून गॅस लीक होत होता. मला खूप भीती वाटू लागली, पण घरात कोणीच नव्हतं. मी हाका मारण्याचा प्रयत्न केला, पण बाहेरपर्यंत माझी हाक जात नव्हते आणि मग मी कसा बसा माझा जीव वाचवला, कारण तो गॅस लीक होता आणि मला तिथून माझा जीव वाचवणं महत्त्वाचं होतं, कारण या सगळ्यांना माझी प्रॉपर्टी हवी होती, कारण माझ्या आजी सासूबाईंनी ती प्रॉपर्टी माझ्या नावावर केलेली होती आणि त्यानंतर ती माझ्या मुलीच्या नावावर होणार होती. जज साहेब मला न्याय पाहिजे, कारण माझी मुलगी जी आहे ती माझ्याकडे आली पाहिजे, असं ही बोलत असते. तेव्हा अबोली म्हणत असते की जज साहेब तुम्हाला तर लक्षात आलंच असेल, स्वतः पौर्णिमाने तिच्या तोंडाने कबुली दिलेली आहे की नक्की काय घडलेलं होतं आणि आता या सगळ्या गोष्टी आपल्याला शोधून काढायच्या आहेत, हे सगळं अबोली बोलत असते. त्यासोबतच इकडे अबोलीने कोर्टाला विनंती केलेली असते की लवकरात लवकर मला या गोष्टी शोधण्यासाठी मदत व्हावी. आणि त्याचबरोबर इकडे ती म्हणत असतात की नाही, ही जी प्रॉपर्टी आहे आमच्याकडे डेथ सर्टिफिकेट आहे, हे सगळं बोललं जात असतं. तेव्हा अबोली म्हणत असते हो, मग मला सांगा की आता सखी कुठं आहे. तर सखी या जगात नाहीये, तिचं डेथ सर्टिफिकेट आम्ही कोर्टासमोर दिलेलं आहे, हे बोललं जात असतं. आणि तेव्हा अबोली म्हणत असते की ठीक आहे, सखी जिवंत नाहीये, मग सखीचा मृत्यू कसा झाला. तेव्हा इकडे ती सांगत असते की गाडीने उडवलं तिला. तेव्हा इकडे अबोली सांगते की या रिपोर्टमध्ये तर सांगितलेलं आहे की तिचा मृत्यू हा बुडून झालेला आहे. तेव्हा ती म्हणते की तिला धक्का लागला आणि ती पाण्यात पडली आणि मग ती मेली, असं सगळं सुप्रिया सांगत असते. उडवाउडवीची उत्तरं देत असते. तिला कळत नसतं ती काय बोलत आहे आणि त्यामुळं ती चांगलीच तोंडावर पडत चाललेली असते. आणि सुप्रिया जेव्हा अबोलीशी हे सगळं बोलत असते तेव्हा मात्र इकडे अबोली सुप्रियाला म्हणत असते की मला आत्ताच्या आत्ता कळलं पाहिजे की काय झालेलं आहे, सखी कुठं आहे, मला आत्ताच्या आत्ता कळलेलं पाहिजे, कारण पोलीस मॉर्टमच्या रिपोर्टनुसार सखीवरती हल्ला झालेला आहे, हे सगळं मला मान्य आहे, परंतु तुम्ही प्रत्यक्षदर्शी त्या ठिकाणी कोणीच नव्हता, हे सगळं अबोली बोलत असते. आणि त्याचबरोबर अबोली म्हणत असते की या सगळ्या गोष्टी तुमच्यामुळे झालेल्या आहेत, पुढील 24 तासाच्या आत मी सखीला सुखरूप या कोर्टासमोर हजर करेल, असं अबोली कोर्टाला विनंती करत आहे. सुप्रिया म्हणत असते की जज साहेब ही खोटं बोलते, हिला सवय लागलेली आहे अंगात भूत आलं म्हणून फिरायचं, गावभर हिंडायचं आणि काही माहिती काढायची आणि त्यानंतर त्या माहितीचा चुकीच्या पद्धतीनं वापर करायचा, हे सगळं बोलत असते ती. म्हणजे सुप्रिया काका काकूंची तर बोलती पण झालेली असते, कारण त्यांनी स्वतःच्या तोंडून त्यांचा गुन्हा कबूल केलेला असतो. आणि त्यामुळं आता इकडे सुप्रिया जी आहे ती बोलत असते. तेव्हा सुप्रिया म्हणत असते की नाही, मी जे एक मान्यच करणार नाही, कारण आमची सखी आम्हाला सोडून गेलेली आहे, ती हरवलेली आहे. आणि आत्ता या घडीला ती म्हणत असते की आमच्यात सखी नाहीये, सखीचं डेथ सर्टिफिकेट आम्ही दिलेलं आहे, सखी जिवंत नाहीये, हे सगळं सुप्रिया सांगत असते. त्यानंतर काका काकू पण पाहतच राहतात. पण अबोली म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे की
हे कोर्टाला मी काही रिपोर्ट देत आहे आणि ते रिपोर्ट देऊन अबोली कोर्टाकडून परवानगी मागते. कोर्टाला ती यासाठी परवानगी मागत आहे की पुढील 24 तासामध्ये तिला इकडे सखीला शोधून कोर्टामध्ये हजर करायचं आहे आणि मग कोर्टाचं कामकाज आहे ते थांबवण्यात येतं. आणि आता इकडे सगळेजण जायला निघतात. अबोलीच्या हातात वेगवेगळे पुरावे असतात, त्यामुळे ॲडव्होकेट कारखानीस हे गप्प बसून असतात, त्यांच्या तोंडातून शब्दच निघत नाही. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.